आपण आज करणार आहोत साबुदाण्याची उसळ. साबुदाण्याची उसळ करण्यासाठी आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि ह्या मिरच्या बारीक कापून घेणार आहोत. ह्या मिरच्या आपण बारीक कापून घेतलेल्या आहेत. साबुदाणा आपण 4 तास भिजवून घेतलेला आहे. आपण आता कढई तापवायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेणार आहोत. त्यामध्ये मिरच्या घालणार आहोत. तेलामध्ये आपल्या मिरच्या छान झालेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत. आपण आता साबुदाणा टाकून घेतला आहे. आता आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत. मी शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरमधून कूट तयार केलेला आहे. हा कूट पण आपल्याला उसळमध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं असेल तर यात थोडं लाल तिखट टाकू शकता आपल्या आवडीनुसार. आपली गरमागरम उसळ तयार झालेली आहे.